भाजपाच्या वॉर रूममध्ये जो आयटीचा वॉर रूम आहे किंवा भाजपाच्या मीडिया वॉर रूम आहे त्या वॉर रूममध्ये गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत वॉर जे आहे ते या ठिकाणी सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पण कसं चांगलं काम करतोय आणि समोरचा कसं चुकीचं काम करतोय याविषयीच्या अनेक घडामोडी किंवा अनेक घटना ज्या आहेत त्या पक्षश्रेष्ठींसमोर मांडण्याचा प्रयत्न या दोन्ही गटांकडून या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या सर्वांची काट उघडणी जी आहे ती चंद्रशेखर बावनकुळे यांनी या ठिकाणी केली होती। त्यानंतर या संपूर्ण वादावर पडदा टाकण्यात आला। भाजपाचे फॅन पेज असतील किंवा देवेंद्र फडणवीस यांचे फॅन पेज आहेत किंवा इतर जे भाजपाचे नेते त्यांचे फॅन पेज आहे त्या फॅन पेजवर हा व्हिडिओ जो आहे तो टाकण्यात येणार होता। हा अप्रुव्हल जेव्हा केला तेव्हा देखील एक चांगला व्हिडिओ म्हणून तो सर्वत्र अप्रूव्ह केला गेला। पण खऱ्या अर्थानं हा व्हिडिओ जो आहे तो फक्त फॅन पेजसाठी बनवण्यात आला होता। भाजपाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरनं काल एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता। त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भातला हा व्हिडिओ होता। मी पुन्हा येईन या आशयाचा हा व्हिडिओ जो आहे तो तयार करून भाजपाने ट्विटर हँडलवर या ठिकाणी टाकला होता। खऱ्या अर्थानं हा व्हिडिओ जेव्हा समोर आला त्यानंतर राजकीय चर्चांना खूप मोठ्या प्रमाणात उधाण जे आहे ते या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि एक वेगळ्या चर्चा ज्या आहेत की मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा ज्या आहेत त्या सर्वत्र ज्या आहेत त्या सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर 2 दिवसापूर्वीच देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला गेले आणि दिल्लीला ते कोणाला भेटले काय भेटले याविषयी कुठलीही चर्चा जी आहे ती समोर आली नाही। पण त्याचवेळी अनेक चर्चा ज्या आहेत त्या रंगल्या होत्या की नक्कीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे या दिल्लीला दौऱ्यासाठी का गेलेत। खऱ्या अर्थानं मंत्रिमंडळाचा विस्तार आहे की मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे की अनेक गोष्टी ज्या आहेत ते या ठिकाणी रंगल्या होत्या। त्यातच अजित पवारांचं एक विधान जे आहे ते समोर आलं होतं की दिल्लीला ते मला विचारून गेले नाही असं विधान जे आहे अजित पवारांनी केलं आणि त्यामुळे राजकीय चर्चा ज्या आहेत की दादा नाराज आहेत का आणि खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री बदलाचे काही वारे आहेत का अशा अनेक चर्चा ज्या आहेत त्या त्याच दिवशी जे आहेत ते रंगू लागल्या। त्यानंतर 2 दिवसांनी हा व्हिडिओ जो आहे तो भाजपाच्या ट्विटर हँडलवर या ठिकाणी टाकण्यात आला। त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं मी पुन्हा येईन हे वाक्य जे आहे आणि ते जे सॉंग आहे ते देखील या ठिकाणी टाकण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि तेव्हा महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री बदलाची चर्चा जी आहे ती जोरदार सुरू झाली। यावरनं सत्तारूढ पक्षामध्ये देखील विशेषतः शिंदे गटामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणावर धावपळ जी आहे ती झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यानंतर भाजपाने या ठिकाणी सावरासावर करत 2 तासात हा व्हिडिओ जो आहे तो काढण्यात आला। जेव्हा 2 तासानंतर हा व्हिडिओ काढला त्यानंतर विरोधकांनी देखील यावर चांगलंच तोंडसूक घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामध्ये काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट असेल आणि त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटातल्या अनेक नेत्यांनी जे आहे ते मी पुन्हा येईन या व्हिडिओविषयी चांगलंच खमंग चर्चा जी आहे ती रंगवण्याचा प्रयत्न केला। खऱ्या अर्थानं हे का झालं याविषयी जर माहिती जी आहे ती आता हळूहळू समोर यायला या ठिकाणी लागली आहे। कारण भाजपाच्या वॉर रूममध्ये जो आयटीचा वॉर रूम आहे किंवा भाजपाच्या मीडिया वॉर रूम आहे त्या वॉर रूममध्ये गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत वॉर जे आहे ते या ठिकाणी सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। 2 जे मोठे पदाधिकारी आहेत म्हणजे आयटी सेलचे प्रमुख पदाधिकारी असतील किंवा वॉर रूमचे काही प्रमुख पदाधिकारी असतील यांच्यामध्ये वारंवार संघर्ष जो आहे तो उफाळून समोर येताना आपल्याला पाहायला मिळतोय। खऱ्या अर्थानं आपण कसं चांगलं काम करतोय आणि समोरचा कसं चुकीचं काम करतोय याविषयीच्या अनेक घडामोडी किंवा अनेक घटना ज्या आहेत त्या पक्षश्रेष्ठींसमोर मांडण्याचा प्रयत्न या दोन्ही गटांकडून या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे जेव्हा यांच्याविषयी एक पोस्ट जी आहे ती भाजपाच्या फेसबुक पेजवर या ठिकाणी टाकण्यात आली होती। त्यामध्ये जयंत पाटील हे राष्ट्रवादी सोडण्याचे 10 कारणं काय याविषयीचा संपूर्ण व्हिडिओ जो आहे तो या ठिकाणी टाकण्यात आला आणि या व्हिडिओला राज्यभरातल्या लोकांनी चांगलंच ट्रोल केलं होतं आणि भाजपाला धारेवर धरलं होतं। तेव्हा देखील भाजपाच्या आयटी सेल असेल किंवा वॉर रूम असेल त्याविषयी त्या दोघांमध्ये जो वाद झाला होता तो थेट चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापर्यंत पोहोचला होता आणि या सर्वांची काट उघडणी जी आहे ती चंद्रशेखर बावनकुळे यांनी या ठिकाणी केली होती। त्यानंतर या संपूर्ण वादावर पडदा टाकण्यात आला पण हा वार जो आहे वॉर रूम मधला तो वारंवार उफाळून या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि तशी चर्चा जी आहे भाजपच्या प्रदेश कार्यालयाच्या मध्ये जे अनेक जण बोलताना देखील या ठिकाणी पाहायला मिळतं। त्यामुळे कुठेतरी कालचा व्हिडिओ जो आहे तो फॅन पेज जे आहेत भाजपाचे फॅन पेज असतील किंवा देवेंद्र फडणवीस यांचे फॅन पेज आहेत किंवा इतर जे भाजपाचे नेते त्यांचे फॅन पेज आहे
त्या फॅनपेजवर हा व्हिडिओ जो आहे तो टाकण्यात येणार होता, पण तो थेट भाजपच्या मुख्य ट्विटर हँडलवरनं या ठिकाणी टाकण्यात गेला. खऱ्या अर्थानं हा अप्रुव्हल जेव्हा केला तेव्हा देखील एक चांगला व्हिडिओ म्हणून तो सर्वत्र अप्रूव्ह केला गेला, पण खऱ्या अर्थानं हा व्हिडिओ जो आहे तो फक्त फॅन पेजसाठी बनवण्यात आला होता, पण तो भाजपच्या ट्विटर हँडलवरनं या ठिकाणी टाकण्यात आला. खऱ्या अर्थानं अंतर्गत वादामुळे हे वारंवार असे प्रकार घडत असल्याचं देखील भाजपच्या प्रदेश कार्यालयामध्ये बोललं जात आहे. पण खऱ्या अर्थानं या वॉरला थांबवणं हे अजूनही भाजपच्या प्रमुख नेत्यांना या ठिकाणी जमल्याचं दिसत नाहीये. त्यामुळे हा व्हिडिओ जर असा पोस्ट झाला त्यानंतर आणखी काही चुका ज्या आहेत त्या या वॉररूमकडून किंवा या आयटी सेलच्या 2 प्रमुखांच्या किंवा 2 महत्वाच्या नेत्यांच्या किंवा 2 महत्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या वॉरमधून भाजपा हे या ठिकाणी अडचणीत येत आहे की काय अशी परिस्थिती जी आहे ती निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळते.